उमरखेड तालुक्यात चिल्ली मंजूर परवान्यापेक्षा अनेक पटीने गौण खनिज उत्खननाचा संशय। उच्चस्तरीय चौकशीची मागणी, एटीएस मोजणीसह फौजदारी कारवाईची मागणी। मौजे चिल्ली तालुका उमरखेड येथील सर्वे क्रमांक 340/2 या क्षेत्रामध्ये मंजूर परवानगीपेक्षा अनेक पटीने गौण खनिज मुरुम डांबर उत्खनन झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते तथा उमरखेड वार्ताचे मुख्य संपादक शेख इरफान यांनी आज 31 जुलै रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिज कर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह विविध विभागांना सविस्तर कायदेशीर तक्रार सादर केली। ही तक्रार लेखी तसेच ईमेलद्वारे संबंधित सर्व कार्यालयांना पाठवण्यात आली आहे। तक्रारीत संबंधित जमिनीसाठी मर्यादित प्रमाणात उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे शासनाची दिशाभूल, महसुली नुकसान, पर्यावरणीय नियमांचं संभाव्य उल्लंघन आणि संगनमताने बेकायदेशीर लाभ मिळाल्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीत विशेषतः लगतच्या सर्वे क्रमांक 340/2/1 मधील नकाशे, सीमांकन, अभिलेख आणि प्रत्यक्ष उत्खननाची तुलना करून एटीएस द्वारे वैज्ञानिक मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच महसूल, खनिज कर्म, वन, भूमापन आवश्यक असल्यास पर्यावरण विभागाच्या संयुक्त समितीमार्फत पंचनामा करून वस्तुस्थिती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीत वन परिक्षेत्रालगत असल्याने वन विभागाची पूर्व परवानगी, पर्यावरणीय मंजुरी आणि इतर सर्व वैधानिक परवानग्याची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मंजूर ब्रास आणि प्रत्यक्ष उत्खनन याची वैज्ञानिक तुलना करून शासनाचे झालेले नुकसान, महसुली नुकसान निश्चित करावे, तसेच रॉयल्टी, दंड आणि पर्यावरणीय नुकसान भरपाईची वसुली करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जमिनीवरील लेआउट, बांधकाम अथवा इतर कोणत्याही विकास कामास परवानगी देऊ नये। तसेच तपासात बेकायदेशीर उत्खनन, शासनाची दिशाभूल, खोटी माहिती, वसुली, फसवणूक किंवा बनावट अभिलेखांचा वापर आढळल्यास भारतीय न्याय संहिता तसेच इतर कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधितांवर यंत्रसामग्री, वाहने आणि गौण खनिज जप्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। आणखी एक यामध्ये महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणावर प्रत्येक विभागाने केलेली कार्यवाही, नोटिसा, पंचनामे, एटीएस मोजणी अहवाल, संयुक्त तपासणी अहवाल, वन विभाग, खनिज कर्म विभाग, महसूल विभाग, भूमापन विभाग यांचे अहवाल, अंतिम आदेश तसेच विभागादरम्यान झालेला संपूर्ण पत्रव्यवहार अर्जदारास लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणात संबंधित विभाग आता कोणती भूमिका घेतात आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जातात का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बबलू उर्फ मोहम्मद शेख।